तर ठाकरे ब्रँडवरून सध्या वादंग पाहायला मिळत आहे। हा ब्रँड बाजारपेठेमध्ये असतो अशी टीका नीलम गोरेंनी केली। तर नीलम गोरे यांच्यावर पेडणेकरांनी पलटवार केलाय। उद्याच्या ठाकरेंच्या मेळाव्यावरून दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। महाराष्ट्रात ठाकरेच ब्रँड आहेत असे पोस्टर लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनीही ठाकरेच ब्रँड असल्याचं म्हटलंय। यावरून नीलम गोरे यांनी जोरदार टोला लगावलाय। ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात परत एकत्र येतात, एका व्यासपीठावरती येतात, त्याचा आनंद पूर्ण महाराष्ट्राला आहे। ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात परत एकत्र येतात, एका व्यासपीठावरती येतात, त्याचा आनंद पूर्ण महाराष्ट्राला आहे। मुळामध्ये ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो। राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं। त्यामुळे काही गोष्टींची उत्तरं काळ देईल। तुझे कारनामे सगळे माहिती आहे। थर्ड क्लास बाई आहे, तिला म्हणे तुझी गोरे आहे ना, तुझे कारनामे सगळे माहिती आहेत। थर्ड क्लास बाई आहे। आता अलीकडे सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होतोय, विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड हा चर्चेत आहे। ठाकरे ब्रँड संपवून दिला जाणार नाही वगैरे वगैरे अशी स्टेटमेंट्स होत्या। त्यावर नीलम गोरेंचं असं म्हणणं, सोडून द्या रे कोणाचं नाव येईल, सोडून द्या रे कोणाचं नाव येईल, चला बोला। ब्रँडवरून सुरू झालेल्या वादात भाजपच्या नेत्यांनीही उडी घेतली। आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत कविताच सादर केली। धारावीत दाखवली रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब, बुडा खालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा, मुडीत कधीच निघाला ब्रँड, मुडीत कधीच निघाला ब्रँड, सावभावाने वाजल्या बँड।